बैठे थे बाहर मेहंदी लगाते, उनको आया अचानक ही चाहे कुत्ता आए, बाद उनका हाथ ही पकड़ा कुत्ता। मेहंदी लावायला तिथून आलतो कुत्र पळत पळत, तर आईच्या काय घडलं तेव्हा? कुत्रच चावलं आई. मी पाणी तापत बसले पण आला का हात माझा सोडता सोडीना कुत्रा. सोलापूर शहरात वाढत्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अनेक वेळा नागरिकांकडून केली जात असताना महापालिका प्रशासन अद्यापही या मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांसंदर्भात कोणतेच पावले उचलताना पाहायला मिळत नाहीये. काही महिन्यांपूर्वी सोलापूरच्या भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरात एक लहान शाळेला जाणारा मुलगा कुत्रा चावल्यामुळे रेबीजमुळे मृत्युमुखी पडल्याची घटना राज्यभर गाजलेली असतानाच आज रविवारी सोलापूर शहराच्या फॉरेस्ट वाडिया भाजी मार्केट केशवनगर झोपडपट्टी परिसरात पिसाळलेल्या एका कुत्र्याने जवळपास 6 ते 8 जणांना चावा घेतल्याची घटना समोर आलेली आहे. चावाच घेतला नाही तर एका 6 वर्षाच्या मुलाच्या मांडीचे लचके देखील तोडलेले आहे आणि एका ज्येष्ठ महिलेच्या हाताला देखील त्या कुत्र्याने चावा घेतलेला आहे. आणखीन भाजी घेण्यासाठी आलेल्या 2 महिलांना देखील त्या कुत्र्याने चावा घेतलेला आहे. म्हणजे एकच कुत्रा 6 ते 8 जणांना चावा घेतलेला आहे. शरीरावरचे मांस म्हणजे मटण ज्याला आपण म्हणतोय ते देखील ओरबळून या ठिकाणी जखमी केल्याची घटना घडलेली आहे आणि सर्व जखमी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालेले आहेत. सोलापुरात या घटनेने खळबळ उडालेली आहे. एकीकडे सोलापूर शहरातील वाढत्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात असतानाच आज सोलापुरात घडलेल्या घटनेमुळे आणि मोकाट कुत्र्याने जो हैदोस घातलेला आहे या परिसरात त्यामुळे खळबळ उडालेली आहे. या घटनेकडे महापालिका आयुक्तांनी गंभीर लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर पुन्हा कोणाचा तरी जीव जाईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रात्री अपरात्री जेव्हा तुम्ही शहरात फिरत असता तेव्हा गाडीवरून जात असता किंवा चालत जात असता तेव्हा हमखास मोकाट कुत्रे तुमच्यावर हल्ला करत असल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे. सोलापुरात देखील मोकाट कुत्र्यांचा जो उपद्रव आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यांचे जे हल्ले आहेत ते सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. याचा कुठेतरी बंदोबस्त करावा अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान आज फॉरेस्ट वाडिया केशवनगर झोपडपट्टी परिसर भाजी मार्केट परिसरात मोकाट कुत्र्याने केलेल्या 6 ते 8 जणांवरील हल्ल्यामुळे सोलापूर शहरात खळबळ उडालेली आहे. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. काय झालं मावशी? काय नाही, मी पाणी तापत बसले पण आला का हात माझा सोडता सोडीना कुत्रा. किती होते कुत्रे? एकटाच होता, आला झाप मारला, हात हाड म्हणलं तर पण सोडला नाही हात. कधी घडली घटना? 11 वाजले तर इथं पण चावा लागला, नरड पडा लागला. एक होते का असं झुंड? एक नाही, एकच हात पकडला. हात असं पकडलेलं सोडीचं ना. तुम्ही राहायला कुठे? वाड्याच्या पाठी मग तुमचं सोजर रवी काटे. वय किती आहे तुमचं? 50. बरं, तुम्ही म्हणजे घरावर बसला होता का चालत? नाही, मी घरातच बसली होते. हात पकडला. हिला चावा लागल्यावर हिनं आहे म्हणून चिरकली. किती म्हणजे एकच कुत्रा एकच आलं, झाप टाकलं का माझा हात धरला तोंडात. चावा घेतलाय? पाय भाजी मार्केटचे 2 जणांना चावलंय, आमचे ताज हॉटेलचे तिथनं चावलं. मुलाला बी चावलं तिथं? हा, तिथलंच. हा, मला मी मुलगी आहे त्यांची, प्राजक्त रवी काटे. काय घडलं होतं? माझी आई मेहंदी लावत बाहेर बसली होती तेव्हा कुत्रं एकदमच आलं आणि एकदम हाताला पकडून आरसा सहित असं सगळं फाडून टाकलं. हातच पकडला, हातच सोडल्याने पुरगी अडवायला गेली, पुरीला पण चावायला आलं. मग तेव्हा आम्ही पळत आल्यावर कुत्रं पळून गेलं. मग 11 वाजता 11 वाजता तो कुत्रा चावून 2-3 जणांना चावला. अजून पुढे जाऊन गल्लीतलंच असं फिरला आलं. गल्लीतलं म्हणजे कुठलं बाहेरनं चालतं? टोळीनं आलते म्हणजे? नाही, एकच होतं. किती जणांना चावलंय? 3-4 जणांना चावलं. त्यानंतर ती पाठीमागे गेला, कुठं तारडीच्या कंपाऊंड मध्ये गेला. तिथं लहान बाळांना तिने चावलाय. तिथं काय तिथले पण लहान एक 4-5 बाळांना तिने चावलाय. काय त्यानंतर मग पुढं काय झालं ते आम्हाला माहिती. फॉरेस्ट वाडिया, हा, फॉरेस्ट वाडिया केशवनगर मग ताडोल, हा त्या भागामध्ये ते कुत्रा होता. ती काय त्या भागामध्ये ती चावलाय. ती
आता हे मोठ्या पिसाळलेलं आहे का कसं काय आता ते आम्ही पण पिसाळलेलं असेल, आता चावता म्हणलं तर पिसाळलेलं असेल. नाही आजच घडली का म्हणजे का दोन नाही आजच घडली ती, हे गोष्ट सगळं आजच घडली काय. आता किती लोकांना चावलंय ते आता अंदाज बघा, यांना तर एक चावलाय, 5-6 जणांना चावलाय तिने. कुठं तक्रार वगैरे केली का कुठं सध्या काहीच नाही केली, आम्ही सगळं हॉस्पिटलला घेऊन आले तर काय कुठं तक्रार वगैरे काय केलं नाही केलं. डायरेक्ट सिव्हिलला आलो आम्ही. डॉक्टर काय म्हणले चालू आहे काय ट्रीटमेंट ते काय ते चालू आहे. काय डॉक्टर तर काय म्हणले नाही अजून. काय सोलापुरात म्हणजे असं म्हणजे मोकाट कुत्रे आहेत सगळे. भरपूर आहेत काय तर काय बंदोबस्त. मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा साहेब. त्यांच्यामुळे लय ऍक्सिडेंट बी होते, तर सगळं होतंय, काय काय होतंय, लय हानिकारक आहे ते कुत्र्यापासून. आम्हाला लय त्रास आहे. कसं रात्र बेरात्र यायला लागतं आम्हाला कधी पण घरी. काय कुत्रं मध्ये येते तर चावतेत करतेत, काय झालं बिलं ह्याच्यामुळे मोठी दुर्घटना काय झाली काय त्याला जबाबदार कोण. महापालिका गाडी येते का कुत्रे पकड नाही महापालिकेची गाडी कधी बघितलं पण नाही आम्ही, आणि कधी येत पण नाही. काय कधी येत पण नाही आम्ही, कधी बघितलं पण नाही. काय तुमच्या पेशंटचं नाव काय काटे काटे आमच्या पेशंटचं नाव काटे आहे. काय बाकी आमचे भाऊकीचे पण लहान लहान बाळ आहेत तिथं, काय ते पण आहेत तिथं. काय चालू आहे त्यांचं पण ट्रीटमेंट चालू आहे त्यांचं पण. काय आता ही जबाबदारी महानगरपालिकाची आहे. आता ते काय ऍक्शन घेतात काय करतात. महापालिकावाले म्हणजे की आमच्याकडे गाडी नाही आहे कुत्रे पकडायची. कसं गाडी नसते हो महानगरपालिकेपाशी. हा एक कुत्रे धरायची गाडी नसती म्हणलं काय चेष्टा आहे काही. एका मुलाचा देखील मृत्यू झाला हा झालतं पूर्वी झालतं. काय आता महानगरपालिकेला गाडी नाही म्हणलं तर काय सांगत त्यांना, हे उत्तर तुम्हीच त्यांना द्या. नाम बोलो रेशमा महबूब शेख, केशव मूर्ति झोपड़पट्टी। क्या हुआ कुत्ता लड़ा 11 बजे उनको, उन्होंने बैठे थे बाहर मेहंदी लगाते हैं, उनको आया अचानक ही चाहे कुत्ता आया, बाद उनका हाथ ही से पकड़ा कुत्ता। अभी इनसी पकड़ को फिर यहाँ से पकड़ को हमारे जहीर भाई बोल को उनका बेटे को काटा, उनसी वहाँ काट को मार्केट में 2 भाई का काटा करते हैं, 2 भाई का काट को और 2 बच्चों को काटा उन्हें। अभी तुम्हारी गाड़ी आको कुत्ते को क्या बंदोबस्त करना, वैसा काटते गात कैसा। अभी हम हमारे घर में भी छोटे छोटे 3 बच्चे हैं, 3 जने, अब उनको काटे तो कैसा पागल। बजे के दौरान हुआ ये 11 बजे, 11 है ना, 11 पौने 11 बजे करेक्ट। झुंड थी क्या नहीं अकेला था, एक ही कुत्ता था, वो पिसाड़े से कुत्ता था। कोई तकरार वगैरह करे थे नहीं करे, अभी तकरार करने से सामना मौका नहीं ना, हम डायरेक्ट दवाखाने को है, इनको दवाखाने को लेकर तो उन्हें काटते चले सीधा कुत्ता। वो 6-7 जन को काटे 6-7 जन को काटे बाद में कुत्ते को मारे कहते। अभी जो बच्चा गया ना, उनके घर वाले मारे कुत्ते को, मार को नाले में फेंके सोचे। अभी वो बच्चा मरा परसों, अभी इसकी जोखमदारी कौन है। कोशिश काटे पूरा पूरा घोषित कर को मूर्ति खलास मरा चुने। अभी यहाँ देखो कैसा, अभी मैं मोबाइल में काटी देखो उनके, अभी कैसा करने का। करना चाहिए महापालिका अभी महापालिका गाड़ी लाने का, उसका हमारे व्यवस्था नको। अभी कुत्ता काटा, में किधर भी जाओ कुत्ते कुत्ते से एक्सीडेंट होते हैं, कुत्ते में सुनो बच्चा मरा, कुत्ते की वजह से गाड़ी वाले को त्रास है, एक्सीडेंट ना होते ये मरते हैं। अभी क्या है, क्या करने का, हमना महापालिका जी हमना कुत्त्या का संरक्षण होना। बाळा घाबरू नको नाव काय तुझं रोशनी, पूर्ण नाव सांग रोशनी प्रमोशन। तिथंच काय घडलं होतं सांग बघू आम्ही चिलपट आई मेहंदी लावाल तिथून आलतो कुत्र पळत हा तर आईचा काय बसले होते? हा काय घडलं तेव्हा कुत्रच चावलं आई हात पकडला हा। मग काय झालं त्यानंतर मम्मी घरात गेले, मला आलतो चावायला, मम्मी आली तोपर्यंत गेलं कुत्र। तुला बी चावला आलं हा तू पडली खाली नाही, मी गेले घरात। हा आईला पकडली हा कसं होतं म्हणजे कुत्र म्हणजे लाल होतं।